बाईसाहेब, लक्षात आहे ना आज काय ते? काय? श्रीधर, आजचा दिवस विसरेन का मी? आज आपल्या लाडक्या मुलाचा वाढदिवस आहे, अजिंक्यचा. खरं आहे का? आपल्या आयुष्याला जो अर्थ आलाय तो त्याच्यामुळेच. दरवर्षीप्रमाणे आजही संध्याकाळी 6:05 आपण त्याला औक्षण करणार आहोत. श्रीधर, थँक्यू. मी धन्य झाले. हे वेडाबाई, अगं काही कामं आटोपणार आहेस का अशीच स्वप्नामध्ये रममाण होऊन बसणार आहेस? अगं बाई, खरंच की बघता बघता संध्याकाळ होईल आणि आपलीच नुसती धावपळ होईल. अच्छा, तर मग मी लगेच पूजा वगैरे आटोपून घेतो. तू कुठल्या कुठल्या वस्तू आणायच्या आहेत त्याची यादी करून दे. उरं व्हायच्या आत मी बाजारात जाऊन सगळ्या वस्तू घेऊन येतो. चालेल? वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हे घ्या यादी. बघू. लगेच निघा. हा, लगेच. हो. सगळं घेऊन झालं की लगेच घरी या. हा, हा, रिक्षा करून या. बर. हा. आणि त्या दुकानदाराशी नाटक, सिनेमा, राजकारण, समाजकारण, इकडच्या तिकडच्या अशा कुठल्याही गप्पा करत बसू नका. कळलं? अगं असं कसं? गेल्या कित्येक वर्षाचे संबंध आहेत माझे त्यांच्याशी. आता भेटले की थोड्याफार गप्पा होणारच. आज अजिबात वेळ घालवायचा नाहीये. कळलं? बरं बाईसाहेब, जातो. हा गेलो आणि हा आलो. हा, जातो जातो. जातो.
सुमती, अगं सावर स्वतःला. कशी सावरू? 3 वर्ष झाली माझ्या पोटचा गोळा जाऊन. कशी सावरू? कितीही मन घट्ट केलं तरी त्याच्या आठवणीने उन्मळून जायला होतं. असं वाटतं आत्ता दारावरची बेल वाजेल, अजिंक्य धावत येईल आणि म्हणेल, आई आई मी आलोय, शत्रूला 4 मुंड्या चीत करून आलोय, ओवाळ मला, ओवाळ मला. सुमती, अगं आपला मुलगा सारा देशाचा मुलगा होता, नावासारखाच अजिंक्य. त्यावेळेला काश्मीरच्या खोऱ्यात अतिरेक्यांच्या कारवाया सुरू होत्या. एका शिखरावर त्यांनी कब्जा केला होता. अजिंक्य आणि त्याचे 4 सहकारी ते शिखर काबीज करण्यासाठी निघाले. रात्रीच्या अंधारात जीवाची पर्वा न करता ते 5ही जण पुढे सरकत होते. कडे कपारी पार करून ते शिखरापर्यंत पोचले आणि त्या 15-16 अतिरेक्यांना त्यांनी काही काळाच्या आतच यमसदनास धाडलं. त्या शिखरावर त्यांनी भारत मातेचा तिरंगा फडकावला, शत्रूला 4 मुंड्या चीत करून टाकला. शत्रूने पेरून ठेवलेला सुरुंगाचा त्यांना अंदाज नाही आला. भयानक स्फोट झाला आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. रणभूमीवर त्या 5ही जणांना वीरमरण आलं. आपले सैनिक प्राण हातात घेऊन सीमेवर उभे असतात रक्षण करत. म्हणून तर देशातली लोक निर्धास्त जगतात, निर्धास्त सुखाने जगू शकतात. अजिंक्य आणि त्याच्या सहकाऱ्यांना वीरमरण आलं. ते सगळे भारत मातेचे योद्धे होते, आहेत आणि भविष्यातही असतील. कारण सर्वच जण अजिंक्य आहेत. सलाम, सलाम त्याच्या शौर्याला, सलाम त्यांच्या धैर्याला, सलाम त्यांच्या बलिदानाला. जय हिंद.